बोलू शकतो माणूस. तुमचं हे बघा, तुमचं मित्रत्वात प्रेम वेगळं असून आमचं सामाजिक वेगळं आहे. ते माणूस काही वेळेस चांगला बी आणि ते काही वेळेस ते खड्ड्यात पण घालतो समाज. त्यामुळे तुम्ही ओढून घ्या, तुम्ही नका रोष अंगावर घेऊ समाजाचा. आम्ही सरळ सांगून देऊ, या दोघांचं ऐकलं नाही म्हणजे समाज तुमच्या अंगावर जाण्यापेक्षा ते लोड नको. आम्ही काय म्हणत नाही मुख्यमंत्री करणार नाही, आम्ही काय दोष पण नाही द्यायलो, पण ते उद्या त्याला जर आवडं पडलं मराठवाड्यातील बिंदू सत्ता काय त्यांनी व्यवस्था निर्माण केली आहे सगळ्या समाजात ते लागू आहे. ते तर होणारच नाही ना, ते तर होणारच नाही. कुठला मुद्दा राहिला आपण जी चर्चा केली तर तुम्ही बोलतच नाही. तुम्ही आपण जी बाकीची चर्चा केली सांगा त्यांचं वांदे एक एकाच महत्वाचा मुद्दा मराठवाड्याच्या नाहीये, त्यांना प्रमाणपत्र कसं मिळेल म्हणून आपण हैदराबाद ऐकन तर कसं जनगणना आणि ते तुम्ही गॅजेट तर घेतलेलंच आहे ना, ते याच्यात त्यांना प्रमाणपत्र मिळत नाही, ते मिळावं म्हणून आपण तुम्ही म्हणले आमचा अधिकार नाही. बरं ते बरं ते मिळावं म्हणून काय करायला नाही नाही, या अभ्यासकाला सांगून द्या जे काय केल्यावर गॅजेट लागू होईल. दादा आपण मान्यता गॅजेट आपण स्वीकारलं यांना तेच सांगितलं आणि मागच्या आंदोलनात ते शिकवलं. तुम्ही स्वतः म्हणले होते गॅजेट स्वीकारलं याचा अर्थ मराठवाड्याच्या ज्या मराठीच्या नोंदी नाही आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळेल. ते जाऊ द्या आता, नाही हो म्हणले होते. खंडात जाऊ द्या. आता जे जनगणना आता घेतली, तुमचं म्हणणं काय आहे? जनगणना घेतली नव्हती याच्यात आणि ऐकलं की नाही 67चा पुरावा आमचा ग्राह्य धरावा. ते तर 50 बाहेर सांगतोय मी नाही, त्यांना. मराठवाड्यातच सांगतोय गॅजेट मध्ये संख्या आहे, नावं नाहीये. नाव मग आता त्या काळात 2,56,000 छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यात कुणबी होते, ते आज नाही येत, कुठे गेले? तर मग हे जे मराठी होते त्या काळात 2,56,000 कुणबी म्हणून, ते आता मराठा म्हणून आहे. त्यावेळेस ते अस्तित्वात होते कुणबी म्हणून, पण मधल्या काळात काय झालं काय माहित नाही. मग ते धरायचं कसं आता? तर 2,56,000 जेवढे कुणबी आहेत तेवढ्याला द्या म्हणून नाही आमचं त्या काळातल्या संख्येप्रमाणे. आता ते 11 लाख झाले मराठा, तेवढे द्या. पण ते धरायचे कसे? तर मग त्याला पर्याय करावा लागेल आपल्याला. ज्याच्याकडे 1967 खासरा असेल त्यालाच देता येईल. रहिवास पुरावा धरलं आपण मान्य केलं नाही. मग काय रहिवास पुरावा राहील 67 खासरा प्रमाणे पत्राप्रमाणे बोललेलं ते. आपण बोलू मग ऍफिडेव्हिटच आहे. थांबा ना तुम्ही. नवीन जो आपण पार्टी एसओपी करून दिलं ना त्यामुळे धरलं ना आपण. एसपी मान्य आहे तुम्हाला? ते ज्याची नोंद आहे त्याच्यासाठी ते खासरा पत्राचं चाललं, आपलं हे चाललं. ज्याची नोंद नाहीये त्याच्यासाठी आपला हा प्रयत्न चालला, त्याच्यासाठी गॅजेट मी काय तरी म्हणतो हे जे सांगितलं साहेबांनी हे सांगतायत, ज्याचं पूर्वी नोंद आहे त्याच्यासाठी गॅजेट हे वंशावळ हे बाकी कोणबी जी नोंद त्याला दाखला प्रश्न नाही तर दाखला मिळणारच आहे. ज्याची नोंद नाही नंबर येते फक्त त्या गावामध्ये. आपण म्हटलं 67 मध्ये जी काही निकाय दिले 3-4 प्रकारचे त्याप्रमाणे पूर्तता करून दिली का आपण देऊ टाकू त्यांना. आणि त्यात उलट त्या व्यतिरिक्त जे कागदपत्र अधिकारी मागत होते तर ती अर्थ कुठं काय आपल्याकडून एखाद्या काय गपलत होती, तीर्थ कुठं आपण आपल्याकडून पण एखाद्या काय गपलत होती. उपोषण सोडवायच्या नादात नाही पाटील मी असं काही नाही तुम्हाला नाही म्हणत काही म्हणत. नाही. अरे मी तुम्ही पर्सनल नका घेऊ, नाही तुम्ही जा बरं. मग सरकार एखादे उपोषण सोडायच्या नादात किंवा याच्या नादात माणूस काय करतो, हो 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 करत राहतो. त्याचे दुष्परिणाम हे समाजाच्या करिअरवर होते. मग त्याच्यात 67चा खासरा घेता येतो का? त्या गॅजेटच्या आधारे घेता येत असलो तरच हा म्हणून आपण घेता येत असला तरच म्हणतोय. तुम्ही ते घेतलाय वाचलाय याला मान्य आहे, हे मुद्दा नंतर पुन्हा घालतात म्हणून तुमच्या समोर ओढून घ्यायला लागलं. तुम्हाला मान्य आहे का अभ्यासकाला? खासरा वाचले मी वाचलंय रहिवासी की खासरा घ्या 67चा. मग माणूस धरताच येत नाही ना त्याशिवाय. एक तर तुमचं नाव पण नाही गॅजेट मध्ये, संख्याप्रमाणे घ्यायचं तर 67चा पुरावा तर द्यावा लागत तूच हे म्हणून त्या काळातला. तिथला रहिवास वगैरे कुठला तरी द्यावं लागेल. काय राहिले पुन्हा एकदा सांगा. परत ते काय होतं काय राहिलं असलं मला आत्ताच सांगा. त्यांचा पुरावा आहे. काय करायचंय थांबा ना भाऊ, काय करायचं? मी ते 2 मुद्दे घ्या म्हणलं. तुम्ही कोणते घ्या म्हणले? हैदराबाद गॅजेट ते काढा 12 नंबरचे 2 नंबरचे सांगा त्यांना लगेच त्यांच्याकडे द्या ना. हे इथं सुधारणा काय करायची? हैदराबाद गॅजेट विचार घेतलं, जनगणना घेतली आणि आम्ही आरक्षणात होतो पूर्वी. जनगणना घ्यायला लावायची. जनगणना किती घ्यायला सालची? 1881 कुठली गॅजेट? 1881 1901 पर्यंत होतं ना. 1901 पर्यंत जनगणना घेतली. सगळ्या घ्यायला लावायच्यात का फक्त 1921 ची घ्यायला लावायची? 1ची बी घेतली, 81ची बी घेतली. त्यात कुंभी आपण 1901 घ्यायची, 1901 ची एक घ्यायची. 1881 ते 1901 आलं. 81 ते 1 ती 4 आहे त्याच्यात. गॅजेट ते घेतली. लोकांचं
आता नवीन मुद्दा का उपस्थित करतात मग कशी तुला विषय बोलाल की माझ्याबरोबर चांगलं बोलूच नाही आपण आम्ही चर्चा करताना तुम्ही मुद्दे मांडत नाही मी ते वेगळे मुद्दे मांडता मला एक म्हणजे सोडलं बातमी आणि म्हणून मी पुन्हा बोलून घेतलं ना की ते गपलत नंतर काय होते मी पण तेच करतो मी अभ्यासकांना विचारल्याशिवाय थांबा एक मिनिट थांबा ना मी सुद्धा अभ्यासकांशी चर्चा केली यांना सन्मान दिल्याशिवाय मी आतापर्यंत आंदोलन केलेलं नाही मी गरीबाचा पोरगा आहे फक्त इमानदारीने लढतो एवढंच मी शपथ सांगतो तुम्हाला मी सकाळी पिलेलं पाणी उपोषणाच्या आधी पाणी पिण्याचा अधिकार आहे त्याच्यानंतर नाही ते आत्ता सगळं उलटवलं इथं आत्ता ह्या टायमाला मी इमानदारीनं लढतो पण नंतर अभ्यासक मला टायमाला हो म्हणते आणि नंतर कोणाचं तरी ऐकत येत आणि ते म्हणजे नाही नाही हे आम्ही तिथं म्हणलं होतं हे करा पण आमचं ऐकूनच घेतलं मी आल्याबरोबर विचारलं तुम्हाला सगळ्याला साक्षीदार आहे तुम्ही तुम्हाला सगळं तुमची चर्चा सविस्तर होऊन सगळ्या गोष्टी घेतो म्हणले का तुम्ही सगळे हा म्हणला हा म्हणले का नाही पश्चिम महाराष्ट्रावले दादा तुम्ही भाऊ तुम्ही सुद्धा हा म्हणले आता पुन्हा हे राहिलं ते राहिलं आता म्हणायला म्हणजे मला काय म्हणायचं आणखीन सांगा काय राहिले बस का नाराज नाही तुमच्यावर मी पण पुन्हा म्हणू नका आपण असं म्हणतोय मी नेता चर्चेचा शेवट हा झाला की मुख्यमंत्र्यांची चर्चा करून कोणत्या विषयावर चर्चा करायची बरं हा चर्चा करायला लो कोणत्या विषयावर मुख्यमंत्र्यांचा विषयच नाही निघाला आपण काय म्हटलं एक मिनिट आपण काय म्हटलं दादा त्यांना तुम्हाला समाधान पाहिजे असेल मुख्यमंत्र्यांची चर्चा आम्ही दादांना सांगू दादा तुम्हाला पाठवतो चर्चेच नाही करत मला नाही यांना जायचंय का चर्चेत तुम्हाला नाही मी आडवं बोलत नाही एकाला सुद्धा मला फक्त आवाज मला उपाशी ऊन लय लागल्यामुळे मोठ्याने निघतो चर्चा केलेली आपण त्याच्या यांचं उरपत्या तुमचं मी सगळं घेणार आणि ज्या गोष्टी मान्य केल्या त्या मान्यच केलेल्या आहेत फक्त मुख्यमंत्र्यांसमेत बैठक घ्यायची असेल तर आम्ही घेऊ तर त्यासाठी आता याच्याकरता आम्ही आमच्या स्तरावर निर्णय करतो कार्यवाही करतो बरोबर बोललो आपण मग खरं बोललो आपण बरोबर आपण हे जे बोललो ते मी पाटलाशी बोलतो कोणत्या विषयावर करायची यांना तुम्हाला नाही म्हणतात तुम्ही यांना हा कोणत्या विषयावर करायला लावायची मराठवाड्याचा विषय समजा कोणचं पण काय हेच ना ज्यांच्या नोंदीने त्याच्यासाठीच आपलं काय घ्यायचं लावायचं त्यासाठी गॅजेट तर घेतलं जनगणना घेतली याचा आधार फक्त 67 पूर्वी तुम्ही मराठवाड्यात राहत होते मग हे हा म्हणले ना हो तुम्ही हा म्हणले ना ते आम्हाला ते लिहून दिले नाही चोर हा बघा. आपण म्हणतो ते किती ते नाही मी वाचलंय कुठंतरी लेखी दिलं तर विषय संपला. थांबा मी वाचलंय तर मला दिसत नाही थोडं कमी ते दिसायला लागलं याच्यामुळे उपाशी राहिल्यामुळे नाही हासरा उल्लेख मी वाचेला हे सोबत आहे बघा बरं मी वाचलंय ते दिवसभर उपाशी राहिल्यामुळे मला काय दिसा नाही थोडं हे काय 1927 पूर्वीची मी वाचलंय सकाळी